जय शिवराय मित्रांनो, तुम्ही जो काय आत्ता व्हिडिओ बघितला त्याला एडिट करणं एकदम सोपं आहे. आपण एडिटिंग पूर्ण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण ॲनिव्हर्सरीवरती ट्रेंडिंग कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. तर अलाइट मोशन या ॲपचं फ्री व्हर्जन जे काय आहे ते टेलिग्राम चॅनलला आपण पिन केलेलं आहे. लवकरात लवकर चॅनल जॉईन करून ॲप डाउनलोड करून घ्या. सिम्पली आपल्याला ॲप ओपन करून इथं प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. तर आपलं जे काही डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये आपण जी मटेरियलची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली बीट मार्क इथं डायरेक्टली ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला ॲप डाउनलोड केला पाहिजे. अशा प्रकारे सिम्पली आपण बीट मार्क इम्पोर्ट करून घ्यायच्यानंतर जे आपण काय मटेरियल दिले ती फाईल डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्या बीट मार्कवरती क्लिक करून इथं बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथं आपल्याला बघायला मिळेल की आपले जे काही सॉन्ग आणि जे काही ग्रुपच्या लेअर आहेत ते आपण इथे दिलेले आहेत. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपली जी काही मटेरियलची फाईल आहे ती सिम्पली ओपन करून इथं आपल्याला जे काही डेमोची इमेजेस आहेत ते इथे बघायला मिळतील. तर या जागी तुम्ही तुमचे कोणते इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. सिम्पली आपल्याला इमेज ॲड करून त्या अशा प्रकारे इथे झूम करून इमेजला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ब्लेंडिंगवरती येऊन इमेजची जी काय ब्लेंडिंग आहे ती इथं आपल्याला 50% करून घ्यायचं आहे. पुन्हा इथून बॅक येऊन इफेक्टला क्लिक करायचं आहे. ॲड इफेक्टला क्लिक करून इथं आपल्याला सर्चच्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि इथं आपल्याला सर्च करायचे आहे स्पॉट कलर, SPOT असं आपल्याला सर्च केल्यानंतर स्पॉट कलर नावाचा इफेक्ट येऊन जाईल. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला स्टँडर्ड सेटिंगला इथं क्लिक करून इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला सिम्पली आत्ता जो काय आपण इमेज ॲड केलेला आहे याची लेंथ जी काय आहे ते आपल्याला इथं 10 सेकंडच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आणि समोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात बॅकग्राऊंडला आपल्याला हे इमेज घेऊन जायचं आहे. पुन्हा आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन आपण जो काय ग्रुप नंबर 1ची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इथे एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे ग्रुप एडिट करताना जे काय आपले 3 लेयर्स आहेत ते आपल्याला सगळ्यात खालची जी काही लेअर आहे त्याला क्लिक करायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला 4 पैकी लास्ट ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि आपल्याला गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. तर जे काय आपली इमेज आहे ते आपल्याला सिम्पली गॅलरीतून सिलेक्ट करून प्लस चिन्ह क्लिक करून ते इथे इमेज ॲड करून तुम्हाला इथे इमेज बरोबर ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि याची जी काय लेंथ आहे तिथं ऑटोमॅटिक आपल्याला बघायला मिळेल की सेट झालेलं आहे. पुन्हा यातून बॅक यायचं आहे. आता आपल्याला जे काय ग्रुप नंबर 2ची लेअर आहे त्याला क्लिक करून पुन्हा आपल्याला सिम्पली एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला खालच्या लेअरला क्लिक करून इथे कलर अँड फिलला यायचं आहे आणि जो काय चौथा ऑप्शन आहे त्याला क्लिक करून आपल्याला ते इमेज गॅलरीतून ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक यायचं आहे. आता आपल्याला बघायला मिळेल की हा जो काय आपला 2 नंबरचा ग्रुप आहे तिथं शॉर्ट झालेला आहे. आता आपल्याला ग्रुपला क्लिक करून जो काय आपला तिसरा 4.24 सेकंडचा बीट आहे त्या बीटपर्यंत याची लेंथ वाढून घ्यायचं आहे. म्हणजे जिथं आपला पहिला ग्रुप संपलेला आहे तिथं आपला सेकंड ग्रुप स्टार्ट झालेला आहे. जिथं आपला सेकंड ग्रुप संपलेला आहे तिथं आपला थर्ड ग्रुप स्टार्ट झालेला आहे आणि असा चौथा ग्रुप आपल्याला इथं अशा प्रकारे आपण सेट केलेला आहे. आता आपल्याला थर्ड ग्रुपला जे काय आपली 4.24 सेकंडचा बीट आहे त्या बीटला सिम्पली आपल्याला अशा प्रकारे पुन्हा त्या ग्रुपला क्लिक करून इथं एडिट ग्रुपला क्लिक करून आपल्याला जे काही खालचं इमेज आहे त्याला कलर अँड फिलला क्लिक करून सिम्पली आपल्याला गॅलरीतनं इमेज ॲड करून इथं अशा प्रकारे बॅक यायचं आहे. इथं आपण 3 ग्रुप इथं एडिट केलेले आहेत. अशा प्रकारे चौथाही ग्रुप जो आपल्याला असेल तो इथं आपण सिम्पली इथं खालच्या इमेजला टच करून इथे इमेज ॲड करून घेऊया. अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतलेला आहे. आता आपल्याला बघायला मिळेल की जे आपले 4ही ग्रुप्स आहेत ते आपण इथे ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, जो काय आपला 10 सेकंडचा बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता आपल्याला एक इमेज ॲड करून ते इथे इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. आणि जी काही इमेजची लेंथ आहे ते आपल्याला बरोबर पुढच्या बीटपर्यंत जाऊन एक्स्ट्रा पार्ट आपल्या श्वासाला आपल्याला तो वाढवून घ्यायचा आहे. पुन्हा पुढच्या बीटला पुढचं इमेज ॲड करून ते इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. आणि याची लेंथ आपल्याला त्याच्या पुढचे आपलं जो काय आपला बीट आहे तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटला इथं एक इमेज ॲड करून ते इथे इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे 4ही बीटला 4 इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, जे आपण इथे इमेजेस ॲड केलेले आहेत ते इमेजच्या आपल्याला आधी सुरुवातीला पुन्हा इथं सुरुवातीला येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर जे काय आपलं आजचं स्पेशल ॲनिव्हर्सरीचं PNG आहे तुम्हाला मटेरियलच्या फाईलमध्ये मिळून जाईल. तर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे. आणि याची लेंथ आपल्याला 10 सेकंडच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आणि जे काय आपण इथे ब्लॅक PNG लावलेलं आहे ते आपल्याला पेजच्या वरती बरोबर इथे हे जे काय आपलं वर्ड PNG आहे ते सिम्पली इथे ॲड करून अशा प्रकारे आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जे काय आपले फोटो आपण इथे ॲड केलेले आहे त्या फोटोच्या खाली आपल्याला इथे PNG ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली आपल्या PNGला क्लिक करून इथे इफेक्टला क्लिक करायचं आहे. ॲड इफेक्टला क्लिक करून इथं आपल्याला सर्च ऑप्शन क्लिक करून फेड असं सर्च करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फेड इन अँड आउट हा इफेक्ट आपल्याला मिळून जाईल. तो इथे इफेक्ट अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, 10 सेकंडच्या बीटला येऊन पुन्हा इथं प्लस चिन्ह क्लिक करून आपलं जे काही PNG आहे ते इथे ॲड करायचं. याची लेंथ आपल्याला 19.25 सेकंडच्या बीटपर्यंत वाढून घ्यायचं. आता आपल्याला बघायला मिळेल की जे काय आपली इमेज आपण ॲड केलेलं आहे त्याच्या खाली आपण 2 तुम्हाला ब्लॅक PNG दिलेले आहेत. आता आपल्याला जे काय ब्लॅक PNG आहे त्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात वरती हे PNG इथं घेऊन यायचं आहे. जे आपले दोन्ही PNG आहेत ते आपल्याला दोन्ही सगळ्यात वरती घेऊन यायचं आहेत.
आणि जे आपलं वर्ड PNG आहे ते आपल्याला याच्याही वरती अशा प्रकारे समोर लॉंग प्रेस करून घेऊन यायचं आहे. आता आपल्याला जे काय आपलं ब्लॅक PNG आहे त्याला आपल्याला वर्ड PNGला क्लिक करून बरोबर त्या ब्लॅक PNGच्या समोर आपल्याला इथं हे PNG ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, सगळ्यात शेवटला येऊन आपल्याला खाली येऊन बघायला मिळेल की आपण तुम्हाला इथे एक व्हिडिओची लेअर दिलेलं आहे. त्या समोर लॉंग प्रेस आपल्याला सगळ्यात वरती ही लेअर घेऊन यायचं आहे. पुन्हा आपल्याला लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथं लेअर इथं कॉपी करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला सिम्पली 10 सेकंडच्या बीटला येऊन इथं लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथं ही लेअर आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. जो काय आपला स्पेशली व्हिडिओ इफेक्ट आहे तो आपल्याला इथं सिम्पली पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला तिन्ही बीटला इथं ही लेअर आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. तरी आपली स्पेशल लेअर असणार आहे. अशा प्रकारे आपण इथं पेस्ट करून घेतलेला आहे. तर आजचा जो काय आपला व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा चेक करून घ्यायचं आहे की जे आपले ग्रुप्स आहेत ते इथं आपण बरोबर ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला इथं ग्रुपची लेंथ चेक करून घ्यायचं आहे. आणि जे आपण इथे इमेजेस ॲड केलेले आहेत ते प्रत्येक इमेज आपल्याला इफेक्ट ॲडजस्ट झालेला आहे तर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं आपल्याला PNG ही ॲड करून घ्यायचं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. तुम्हाला सॉन्ग व्हिडिओमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही इंस्टावरती डाउनलोड करून अशा प्रकारे सॉन्ग इथे ॲड करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. इथं आपल्याला राईट साईडला कोपऱ्यात एक ॲरोचं ऑप्शन दिसून येईल. त्याच्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.